जर एखाद्या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदाच नोकरीला लागणार असाल, तर तुम्हाला ₹15,000 मिळणार आहेत. असं जर मी सांगितलं तुम्हाला तर खोटं वाटेल, पण हे खरं आहे. कारण की केंद्र सरकारने आता एक नवीन योजना काढलेली आहे आणि या योजनेमध्ये तुम्ही जर पहिल्यांदा एखाद्या ठिकाणी नोकरीला लागणार असाल, तर तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे. असं आहे की जर तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये नोकरीला लागायचं असेल, तर तिथे तुम्हाला पी-एफ अकाउंट काढायला लागतं आणि जेव्हा तुम्ही हे पी-एफ अकाउंट सुरू करता, तेव्हा तुम्हाला ती कंपनी दर महिन्याला काही रक्कम जी आहे ती तुमच्या खात्यामध्ये टाकत असते आणि हीच रक्कम आता जी आहे ती तुम्हाला सुरुवातीलाच जेव्हा तुम्ही जर पहिल्यांदाच 2025 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या कालावधीत जर तुम्ही पहिल्यांदा नोकरीसाठी लागणार असाल, तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून ₹15,000 मिळणार आहेत आणि हे ₹15,000 तुम्हाला 2 टप्प्यांमध्ये मिळणार आहेत. हे कसे मिळवायचे आणि यासाठी काय-काय प्रोसेस आहे, हीच तुम्हाला आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. केंद्र सरकारने 1 जुलै रोजी ही घोषणा केली आहे, ज्यामध्ये ELI म्हणजेच एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह या योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 पर्यंत सुरू राहणार आहे. या 2 वर्षात जे लोक पहिल्यांदा नोकरी करत असतील त्यांना ₹15,000 मिळतील. ही रक्कम 2 हप्त्यांमध्ये दिली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या कंपन्या नोकरी देतील त्यांना सरकारकडून भत्ता सुद्धा दिला जाणार आहे. 1 ऑगस्ट नंतर ज्यांची नोंदणी या पोर्टलवर होईल आणि ज्यांचा UN नंबर तयार होईल त्यांनाच या योजनेसाठी पात्र ठरवलं जाईल. यामध्ये काही अटी सुद्धा आहेत. त्या व्यक्तीला त्या संस्थेत कमीत कमी 1 वर्ष काम करावं लागेल. मग 6 महिन्यांनंतर त्या कर्मचाऱ्याच्या खात्यावर ₹7,500 जमा होतील. तर पुढच्या 6 महिन्यात म्हणजेच 1 वर्ष पूर्ण झाल्यावर पुढचा हप्ता म्हणजेच ₹7,500 जमा होतील. सरकारने नवीन स्कीम चालू केलेली आहे EPFO अकाउंट्स. EPFO इज एम्प्लॉय प्रॉव्हिडंट फंड स्कीम. एम्प्लॉय प्रॉव्हिडंट फंड म्हणायला गेले तर सिंपल भाषामध्ये तो आपलं दॅट इज समथिंग ॲज अ पेन्शन दॅट कम्स इन टू युअर अकाउंट. तर सरकार तुमचं प्रॉव्हिडंट फंड आणि पेन्शन स्कीम तो जमा करते. तुमचं पुढे जेव्हा तुम्ही रिटायरमेंट घेता त्याच्या सहूलियतसाठी. आता जे नवीन स्कीम आली आहे त्याच्यामध्ये सरकार तुम्हाला ₹15,000 इन टोटल देणार आहे. त्यांचं डिव्हिजन त्यांना असं केलं आहे की पहिल्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला 7,500 अशा तुम्ही फर्स्ट टाइम एम्प्लॉय झाले, तुम्ही पहिल्यांदा नोकरी करताय तर तुम्हाला तो 6 महिने कंप्लीट झाल्यावर तुम्हाला भेटेल आणि जर काय 1 वर्ष कंप्लीट झाला उरलेले सगळे अमाऊंट तेव्हा तुम्हाला भेटणार आहे. तर हा स्कीममध्ये 3 फायदे आम्हाला दिसते. पहिला, एकतर न्यू रोजगार असं न्यू एम्प्लॉईज त्यांचा अकाउंट वाढणार आहे. सेकंड, सगळं डिजिटलायझेशन जे सरकारची नवीन स्कीम आहे की एव्हरीवन शुड बी डिजिटलाइड, एव्हरीवन शुड हॅव नंबर. तर तुमची एक डिजिटल एंटिटी तयार होईल. आणि थर्ड, ह्याच्यामुळे मला वाटतंय लोकांची प्रतिस्पर्धा जॉब घेण्यासाठी अजून वाढेल. तर हा स्कीम खूप चांगली आहे आणि मला वाटतं सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावं आणि सगळ्यांनी ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करावं. थँक्यू.